नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे हे जे तुम्ही चिरे बांधकाम पाहताय हे लिंटल शिवाय या ठिकाणी काम केलेलं आहे आणि लिंटलच्या ऐवजी हे वेगवेगळे आर्चेस केलेले आहेत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं बांधकाम करणार असाल घरासाठी तर बरेच प्रेक्षक प्रश्न विचारत असतात की आम्ही RCC लिंटल टाकू का किंवा काय करू। तर मित्रांनो, तुम्ही जर चिरे बांधकाम आणि लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन स्लॅबचं कन्स्ट्रक्शन करत असाल तर चौथऱ्याला रिंग टाकणं गरजेचंच आहे, परंतु आपण लिंटल लेवलला रिंग किंवा लिंटल न टाकता RCC काम न करता या ठिकाणी तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहताय आर्चेस, तशा प्रकारचं तुम्ही काय करू शकताय, आर्चेस तयार करून दरवाजा आणि खिडक्यावरती लिंटल शिवाय आर्चमध्ये काम करू शकता। आणि त्यासाठी तुम्हाला कुठलाही स्टील कॉन्क्रीटची गरज नाही। जे बांधकाम करणारे असतात कारागीर तेच तुम्हाला अशा प्रकारचं आर्च प्रत्येक खिडकीवरती आणि त्याला मोल्डिंग पण करू शकता। या ठिकाणी तुम्ही जे पाहताय हे साधं बांधकाम आहे आणि सिमेंट पॉइंटिंग केलेलं आहे आणि पाथवेला सुद्धा तुम्ही पाहताय की या ठिकाणी अशा पद्धतीनं चिऱ्याचा वापर पाथवेला सुद्धा केलेला आहे, कंपाऊंड वॉलला सुद्धा केलेला आहे आणि अशा प्रकारचं उत्कृष्ट काम होत असतं चिऱ्यामध्ये। आणि तुम्ही अशा पद्धतीनं काम करून घेऊ शकता। आणि तुम्हाला सुद्धा चिऱ्याबद्दल आणखीन काय माहिती हवी असेल किंवा चिऱ्याबद्दलची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा चिऱ्याच्या घराचं प्लॅनिंग करून हवं असेल, डिझायनिंग करून हवं असेल, RCC डिझाईन, 3D इलेव्हेशन, 2D प्लॅनिंग, तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि अशा पद्धतीनं चिऱ्यामध्ये अनेक कामं सुंदर दिसतात। मग ते सिमेंट पॉइंटिंग असेल, या ठिकाणी तुम्ही बघताय वरती पत्र्याचं छप्पर करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे। छोटे छोटे कॉटेजेस तुम्हाला करायचे असतील, फार्म हाऊस करायचे असेल तर अशा पद्धतीनं चिऱ्याचा सुंदर वापर आपणास करता येतो, आर्चेसचा वापर करता येतोय आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं। मात्र चिरा कसा मिळतोय त्यावरती तुमचं बजेट कमी जास्त होण्याची शक्यता आहे। मात्र लोड बेरिंग स्लॅबचं करायचं असेल तर तुम्हाला चिऱ्याशिवाय पर्याय नाही। विटेवरती किंवा इतर कॉन्क्रीट ब्लॉकवरती स्लॅब टाकू नका। तर अशा पद्धतीनं तुम्ही सुंदर असं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी दुकान गाळेसुद्धा करू शकता। छोटे छोटे कॉटेजेस, फार्म हाऊस या ठिकाणी आपण पाहताय सुंदर असं कन्स्ट्रक्शन चिऱ्यामध्ये दिसतं। तर मित्रांनो, हे जे तुम्ही बांधकाम पाहत आहात हे थप्पी बांधकाम आहे, 9 इंच रुंदीचं बांधकाम आहे आणि सिमेंट पॉइंटिंग बरंचसं केलेलं आहे तुम्ही पाहत आहात। आणि सिमेंट पॉइंटिंगच्या ऐवजी ग्रू पॉइंटिंग पण करू शकता, त्याला मोल्डिंग करू शकता, त्याला पॉलिश करू शकता, तर सुंदर कन्स्ट्रक्शन दिसतं। खाली तुम्ही पाहताय की सेंटरिंग कसं लावलेलं आहे, कशा पद्धतीनं आर्च तयार करण्याचं काम सुरू आहे हे तुम्ही पाहू शकता। आणि पूर्वी जे काही पुलं बांधायची, मोठमोठी नदीवरची पुलं असतील तर त्यासाठी अशा पद्धतीनं आर्चचा वापर केला जात होता आणि तशा प्रकारचाच वापर या ठिकाणी केलेला आहे। पाथवेला सुद्धा चिऱ्याचा वापर केलेला आहे। या ठिकाणी पाथवेमध्ये जे चिरे बसवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही सिमेंट न भरता त्या ठिकाणी गॅप ठेवून लॉनचा वापर, गवताचा सुद्धा गार्डनिंगसारखा वापर करू शकता आणि सुंदर कन्स्ट्रक्शन चिऱ्यामध्ये दिसतं। तर अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन करून हवं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, कमेंट करा। आणि मित्रांनो, बरेच प्रेक्षक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर जरूर सबस्क्राईब करा, चॅनल जॉईन करा, जॉईन बटन दाबून सुद्धा चॅनलला तुम्ही मदत करू शकता। तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे। तुमचे बांधकामाबद्दलचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। या ठिकाणी तुम्ही पाहताय सुंदर असा पाथवे केलेला आहे चिऱ्यामध्ये आणि कंपाऊंड वॉल असेल,
गेट असेल, यालासुद्धा चिरा तुम्ही वापरू शकताय। आणि चिऱ्याचे आपले अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत। आणि महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं हे कुठलंही पेईंग चॅनल नाही आहे, सबस्क्रिप्शन फ्री आहे। आणि तुम्हाला सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्राईब केल्यानंतर नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळणार आहे, हा त्याचा फायदा आहे। आणि तुम्हाला बांधकाम करताना सुद्धा व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही बांधकाम करू शकता किंवा बऱ्याच प्रेक्षकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं सुंदर असं कन्स्ट्रक्शन चिऱ्यामध्ये होतं आहे। लोड बेरिंग काम करत असताना थप्पी चिऱ्याचा वापर करा, पाथवेला पण चिरा वापरा, कंपाऊंड वॉललासुद्धा चिरा वापरा। मात्र फाउंडेशन करत असताना चौथऱ्याखाली चिरा वापरण्याऐवजी त्या ठिकाणी तुम्ही काळा दगड पण वापरू शकता, बसाल्ट दगड। त्याचं फाउंडेशन या चिऱ्यापेक्षा मजबूत असतं। बरेच जण विचारत असतात की आमच्याकडे काळा दगड आहे तर तो वापरू का, त्याच्यावरती आम्ही चिरे बांधकाम करू का? तर निश्चित तुम्हाला ते करता येतं। आणि फाउंडेशन मजबूत काळ्या दगडाचं निश्चित होणार आहे, कारण चिऱ्यामध्ये होल्स असतात, त्यामुळे चिरा काय होऊ शकतं, पाणी शोषून घेऊ शकतो। त्यामुळं काळ्या दगडाचं जे फाउंडेशन असतं ते चिऱ्या दगडापेक्षा मजबूत असतं। आणि वरती तुम्ही चौथऱ्याच्या वरती, रिंगच्या वरती तुम्ही अशा पद्धतीने हे थप्पी बांधकाम, सिमेंट पॉइंटिंग असेल, गुरु पॉइंटिंग असेल करू शकता। तर अशा पद्धतीने इथं तुम्ही पाहताय आता नवीन नवीन पत्रे निघालेले आहेत, PVC पत्रे आहेत, सिमेंटचे पत्रे आहेत किंवा स्टीलचे। आता हे तुम्ही टाटा शीट, जिंदाल शीट ते सुद्धा तुम्ही रूफिंगला वापरू शकता, मंगलोरी टाईल्स वापरू शकता। तर अशा पद्धतीने हे चिऱ्यामध्ये तुम्ही काम करू शकता। तर मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चॅनल। आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता। आणि तुम्हाला प्लॅनिंग करून हवं असेल तर वरची नंबर दिलेला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपण कुठून व्हिडिओ पाहताय, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून पाहताय, तो सुद्धा कमेंटमध्ये लिहा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहतात। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। थँक्यू।